नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की मार्केट करण्यासाठी लोन घेणं गरजेचं आहे का? म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, एफ-एन-ओ करण्यासाठी लोन घेणं गरजेचं आहे का? तर त्याचा आन्सर आहे नाही. ओके. लोन घेऊन तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका. खूप मोठी चूक आहे ती. कारण जर तुम्ही बँककडून लोन घेऊन जर तुम्ही येत असाल, तर बँककडे इंटरेस्ट रेट वाढत जातो. ओके. आणि अ, जेवढं तुम्ही लोन घेतलं त्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला ते पैसे पे करावे लागतात. आणि आणि जर तुम्ही मित्राकडून जरी घेतले असाल, तरी तुम्हाला कधी ना कधी त्या मित्राचे पैसे रिटर्न करायचेच आहेत, बरोबर? तर जेव्हा तुम्ही लोन घेता ना, तेव्हा तुम्ही मोठी चूक काय करता? तर लोन घेऊन येता, मार्केट स्टार्ट करता, 1,00,000 आणता, ₹2,00,000 आणता, सुरुवात करता आणि हळू तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात होतो. तर लॉस जसं व्हायला सुरुवात होतो, तसं तुमच्या सायकॉलॉजीवर अफेक्ट होतो आणि तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. सो तुम्ही जे काही पैसे आणलात ना, ते विदिन 1 मंथमध्ये, 2 मंथमध्ये, 3 मंथमध्ये किंवा 6 मंथमध्ये तुम्ही ते गमावून बसता. सो त्याच्यामुळे तुम्ही लोन काढून ट्रेडिंग सुरू करू नका आणि जर फ्रेशर लेव्हलला असाल किंवा जर मिड लेव्हलला असाल, तर तुम्ही हे सगळे पैसे गमावून बसाल. कारण मार्केट कसं आहे माहिती आहे का? मार्केटमध्ये आपला फाईट हा बिग प्लेयरसोबत आहे आणि त्यांना जिंकून आपण प्रॉफिट काढणं एवढं इझी नाही आहे. ओके. सो त्याच्यामुळे पहिले शिकण्याकडे फोकस करा. हळू स्टेप बाय स्टेप जाऊ द्या आणि पेपर ट्रेडिंग करा किंवा मग इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा. की स्टार्टिंगला एकच लॉट घ्यायचा. अननेसेसरी 2-3 लॉट किंवा तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून हां बाबा मी सुरुवात करतो. काही गरज नाही. 1 लॉटवर करा. ओके. 1 लॉट इनफ आहे. त्याच्यावरच तुम्ही सुरुवात करा. शिका. 3 महिने, 4 महिने 1 लॉटवरच करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हां, मी आता प्रॉफिटेबल आहे, तेव्हा तुम्ही पैसा इंट्रोड्यूस करा. पण अदरवाईज नाही. ओके. हळू तुम्ही स्लोली एफ-एन-ओकडे वळायला सुरुवात करू शकता. ओके. पण हे सगळं करायचं असेल तर तुमच्याकडचे पैसे असतील तर. लोन घेऊन हे सगळं करण्याची गरज नाही आहे. आणि जॉब करा किंवा मग तुमच्याकडे पैसे नसतील तर ते पैसे साठवा, इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंटमधनं प्रॉफिट काढायचा प्रयत्न करा. एस-आय-पीज करा, म्युच्युअल फंड करा. एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे आपल्याकडे किंवा पॉसिबिलिटीज आहेत. सो त्या सगळ्या ट्राय करा. हळू पोर्टफोलिओ ग्रो करा. आणि कसं आहे माहिती आहे का, की जर स्वतःचा पैसा गेला ना, तर तेवढं दुःख होत नाही. जेवढं आपल्याला दुसऱ्याकडून लोन घेऊन तो जर पैसा गेला ना, तर जास्त दुःख होतं. ओके. सो त्याच्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंगला 5 किंवा 10,000च टाका पैसे. त्याच्यापेक्षा जास्त टाकायची गरज नाही आहे. ओके. सो येस, माझा आन्सर सांगितलंच आहे, की ट्रेडिंग करण्यासाठी लोन काढायची गरज नाही आहे. पैसे नसतील तर थांबा, पैसे कमवा आणि मग मार्केटमध्ये या. ओके. किंवा मग कंटिन्यू जॉब करा. जॉबमधनं जे तुमचं ॲक्टिव्ह इन्कम येत राहील, त्याच्यातला काही पोर्शन तुम्ही इन्व्हेस्ट करत जा. ओके. पण लोन काढण्याच्या भानगडीत पडू नका. ती चूक अजिबात करू नका. मी अजून पण सांगतोय, लोन काढायची गरज नाही आहे. 2चे 3 वर्ष लागले पैसे गोळा करायला तरी चालतं. लोन काढून ट्रेडिंगमध्ये उतरू नका. ओके. सो येस, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला आवडलं असेल तर सांगा. काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या? काही चुका असतील तर त्याही सांगा. मी प्रयत्न करेन. ओके. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.